हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत क्लास 10 जॉमेट्री चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री प्रॅक्टिस सेट 5.2. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 5.2 मधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे सेक्शन फॉर्म्युला. आता सेक्शन फॉर्म्युला काय असतो आपण बघूया. टू फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट विच डिवाइड द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट ए x1 y1 b x2 y2 इन द रेशियो m:n आर गिवन बाय. ठीक आहे. आता बघा पॉइंट पी फॉर एक्झाम्पल ह्याचं काय मिनिंग आहे बघा. पॉइंट पी डिवाइड द लाईन सेगमेंट ए बी इन द रेशियो m:n. त्यावेळेस एच्या पॉईंटला आपल्याला काय म्हणायचं आहे x1 y1 आणि बीच्या कोऑर्डिनेटला आपल्याला म्हणायचं आहे x2 y2. आणि जो पी आहे पी जो पॉईंट डिवाइड करतो ए बीला त्याच्या कोऑर्डिनेटला आपल्याला म्हणायचं आहे x, y. आणि पॉईंट पी हा लाईन सेगमेंट ए बीला कुठल्या रेशिओमध्ये डिवाइड करतोय m:n. ठीक आहे. तर आपल्याला ह्याचा एक्स कोऑर्डिनेट बघा फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे. x = mx2 + nx1 / m+n आणि y कोऑर्डिनेटसाठी आहे y = my2 + n × y1 / m+n. ठीक आहे. तर आपल्या हे सेक्शन फॉर्म्युला आहे बघा. एक्स कोऑर्डिनेटसाठी mx2 + nx1 / m+n आणि y कोऑर्डिनेटसाठी my2 + ny1 / m+n. ठीक आहे. तर आपण क्वेश्चन नंबर प्रॅक्टिस सेट 5.2 मधला क्वेश्चन नंबर 1 बघूया. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट पी इफ पी डिवाइड द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट ए अँड बी इन द रेशियो 2:3. असंच आहे बघा. सिमिलर पॉइंट पी काय करतोय डिवाइड करतोय सेगमेंट ए बीला इन द रेशियो 2:3. जसं इथे m:n आहे तसंच इथे काय आहे 2:3. ठीक आहे. लेट द कोऑर्डिनेट ऑफ पी. आता ह्या पीच्या कोऑर्डिनेटला आपल्याला काय म्हणायचं आहे x, y. कोऑर्डिनेट ऑफ ए ला आपल्याला काय म्हणायचं आहे -1, 7 x1 y1. कोऑर्डिनेट ऑफ बी 4, -3 x2 y2. ठीक आहे. बघा पॉइंट पी डिवाइड द लाईन सेगमेंट ए पी इन द रेशियो 2:3. म्हणजेच आपला रेशियो m:n किती आहे 2:3. ठीक आहे. नाव अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला x = काय आहे mx2 + nx1 / m+n. तर m ची व्हॅल्यू आपली किती आहे 2. सो 2 × x2 आपला किती आहे बघा 4. सो 2 × 4 + n आपला किती आहे 3. 3 × x1 आपला किती आहे -1. तो 3 × -1 / m+3 m+n दॅट इज 2 + 3. नाव 2 4 = 8. 3 × -1 -3 / 2 + 3 किती झाला 5. नाव 8 - 3 आपल्याला किती आहे 5. नाव वी गेट 5/5 दॅट इज = 1. ठीक आहे. तर जसं आपण एक्स कोऑर्डिनेट काढलं तसंच वाय काढायचं आहे. वाय = काय आहे my2 + ny1 / m+n. एमची व्हॅल्यू 2. y2 आपला किती आहे बघा -3. सो 2 × -3 प्लस n किती आहे 3. सो n × y1 दॅट इज 3 × 7. तो 3 × 7 / m+n किती आहे 2 + 3. नाव 2 × -3 -6 प्लस 3 7 21 / 2 + 3 किती झाला 5. नाव 21 - 6 दॅट इज = 15/5. नाव 5 1 5 3. सो वी गेट y कोऑर्डिनेट 3 and therefore the coordinate of the point P 1, 3. ठीक आहे. तर आपल्याला इथे कोऑर्डिनेटच फाइंड आउट करायचे होते पीचे. पीचे कोऑर्डिनेट आपल्याला किती मिळालेत 1, 3. सो आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. इन द फॉलोइंग एक्झाम्पल फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए विच डिवाइड सेगमेंट पी क्यू इन द रेशियो a:b. म्हणजेच पॉइंट ए हा सेगमेंट ए पी क्यूला a:b ह्या रेशिओमध्ये डिवाइड करतोय. ठीक आहे. तर लेट द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एच्या कोऑर्डिनेटला आपल्याला काय म्हणायचं आहे x, y. पीच्या कोऑर्डिनेटला आपल्याला काय म्हणायचं आहे -3, 7 आपल्याला म्हणायचं आहे x1 y1. क्यूचे जे कोऑर्डिनेट आहेत 1, -4 ह्याला आपल्याला म्हणायचं आहे x2 y2. आणि a:b म्हणजेच आपलं काय आहे m:n. तो आपल्याला किती दिलेला आहे 2:1. तो अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला तर आपला फॉर्म्युला काय आहे x = mx2 + nx1 / m+n. ठीक आहे. तर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं बघा. mची व्हॅल्यू किती आहे 2. सो 2 × x2 बघा आपल्याला x2 किती दिलेला आहे 1. सो 2 × 1 प्लस n × x1 दॅट इज n किती आपला 1 आणि x1 आपला किती आहे -3. सो 1 × -3 / m+n म्हणजेच किती आहे 2 + 1. सो 2 1 = 2 प्लस 1 × -3 आपलं काय आहे -3. 2 + 1 किती झाला 3. सो 2
प्लस मायनसचं काय होणार आहे मायनस. सो 2 - 3 दॅट इज इक्वल टू -1/3. ठीक आहे. तर आपल्याला एक्स कोऑर्डिनेट किती मिळाला आहे -1/3. त्याचप्रमाणे y इज इक्वल टू आपलं काय my2 + ny1/m+n. सो एमची व्हॅल्यू किती आहे 2. y2 आपला किती आहे -4. सो 2 × -4 प्लस n आपला किती आहे 1 आणि y1 आपला किती आहे 7. सो n × y1 दॅट इज 1 × 7/m+n किती आहे 2 + 1. सो 2 × -4 -8 प्लस 1 × 7 7. 2 + 1 आपला किती झाला 3. नाव -8 + 7 दॅट इज इक्वल टू -1 आणि अपॉन किती आहे 3. परत आपल्याला y कोऑर्डिनेट पण किती मिळाला आहे -1/3. त्याप्रमाणे x कोऑर्डिनेट आपल्याला -1/3 आणि y पण किती मिळाला आहे -1/3. सो द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट A इज -1/3 अँड -1/3. ठीक आहे. x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट. तर सिंपल आहे. आपल्याला जो PQ दिलेला आहे तर Pचे जे कोऑर्डिनेट आहे त्याला आपल्याला x1 y1 आणि Qच्या कोऑर्डिनेटला आपल्याला x2 y2 म्हणायचं आहे. A:B म्हणजेच आपला काय आहे m:n तो आपला किती आहे 2:1. बस फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे आणि x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं. त्याचप्रमाणे आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2. P -2, -5 Qचे कोऑर्डिनेट आहे 4, 3 आणि A:B आपल्याला दिलेला आहे 3:4. बघा A:B म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे m:n. ठीक आहे. नाव लेट द कोऑर्डिनेट ऑफ एच्या कोऑर्डिनेटला आपल्याला पुन्हा काय म्हणायचं आहे x, y. Pचे कोऑर्डिनेट जे आहेत -2, -5 x1 y1. Qचे कोऑर्डिनेट 4, 3 x2 y2 आणि A:B 3:4 म्हणजेच काय m:n आपला किती झाला 3:4. अगेन अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला x इज इक्वल टू mx2 + nx1/m+n. प्रत्येक वेळेला फॉर्म्युला तुम्ही लिहित चला. फॉर्म्युला लिहिल्यानंतर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला आपल्याला इझी जातं. तर एमची व्हॅल्यू आपली किती आहे 3, x2 आपला किती आहे 4. सो 3 × 4 प्लस nची व्हॅल्यू 4 आणि x1 आपला किती आहे आपला किती आहे -2. सो 4 × -2 अपॉन m+n आपला किती झाला 3 + 4. नाव 3 4 = 12 प्लस मायनस आपला किती झाला आहे मायनस आणि 4 2 = 8. नाव 3 + 4 किती आहे 7. नाव 12 - 8 दॅट इज इक्वल टू 4. सो आपला आन्सर आहे 4/7. तर एक्स कोऑर्डिनेट मला मिळाला आहे 4/7. त्याचप्रमाणे वाय कोऑर्डिनेट बघा. y इज इक्वल टू काय आहे my2 + ny1/m+n. नाव एमची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 3. y2 आपला किती आहे 3. बघा y2 आपला किती आहे 3. नाव 3 × 3 प्लस n × y1. n आपला किती आहे 4 आणि y1 आपला किती आहे -5. सो 4 × -5 अपॉन m+n किती आहे 3 + 4. नाव 3 3 = 9. अगेन प्लस मायनस काय झाला मायनस 4 5 = 20. नाव 3 + 4 किती आहे 7. सो 9 - 20 दॅट इज इक्वल टू -11/7. ठीक आहे. तर आपल्याला देअरफॉर द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एचे कोऑर्डिनेट काय मिळाले 4/7 आणि -11/7. ठीक आहे. सिमिलरली आपला क्वेश्चन नंबर 3 आहे. पीचे कोऑर्डिनेट 2, 6 क्यूचे कोऑर्डिनेट आहेत -4, 1 आणि A:B आपल्याला गिवन आहे 1:2. ठीक आहे. लेट द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एच्या कोऑर्डिनेटला आपल्याला काय म्हणायचं आहे x, y. पीचे जे कोऑर्डिनेट आहे 2, 6 त्याला आपल्याला x1 y1 आणि Q -4, 1 x2 y2. ठीक आहे. आपला A:B किती दिलेला आहे 1:2. बघा A:B 1:2 म्हणजेच आपला m:n दॅट इज इक्वल टू किती झाला 1:2. ठीक आहे. नाव बाय सेक्शन फॉर्म्युला x इज इक्वल टू mx2 + nx1/m+n. अगेन आपण एमची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. याचं काय फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या बघा. 1 × -4 प्लस एनची व्हॅल्यू 2 x1 किती आहे 2. नाव 1 × -4 दॅट इज इक्वल टू -4. 2 2 = 4 आणि m+n किती आहे 1 + 2 दॅट इज इक्वल टू 3. ठीक आहे. नाव -4 + 4 दॅट इज इक्वल टू 0. नाव 0/3 अगेन वी गेट 0. तर आपल्याला एक्स कोऑर्डिनेट किती मिळाला आहे 0. सिमिलरली y इज इक्वल टू आपला काय my2 + ny1/m+n. याच्यामध्ये व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केला. m किती आहे आपला 1, y2 किती आहे 1 प्लस n × y1 दॅट इज 2 × 6 अपॉन m+n म्हणजेच किती झाला 1 + 2. नाव 1 1 = 1 प्लस 2 6 = 12. नाव 1 + 12 दॅट इज इक्वल टू 13 आणि आपला डिनॉमिनेटर किती आहे 3.
सो एक्स कॉर्डिनेट आपल्याला मिळाला आहे 0 आणि वाय कॉर्डिनेट आपला आहे 13/3. देअरफॉर द कॉर्डिनेट ऑफ अ पॉईंट ए 0,13/3. ठीक आहे. नाव अवर क्वेश्चन नंबर 3. Find the ratio in which point T -1,6 divide the line segment joining the point P -3,10 and Q 6-8. ठीक आहे. म्हणजे आपल्याला फाइंड द रेशो, आपल्याला इथे आता काय फाइंड आउट करायचं, रेशो फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे M/N जे आपण बोलतो तो रेशो आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. पॉईंट टी हा लाईन PQ ला म्हणजे लाईन सेगमेंट PQ ला पॉईंट टी काय करतोय, डिवाइड करतोय. ठीक आहे. तर टीच्या कॉर्डिनेटला आपण काय म्हणणार, x, y. ठीक आहे. लेट द कॉर्डिनेट ऑफ पॉईंट टी -1,6 याला आपण काय म्हणणार, x, y. पीचे कॉर्डिनेट जे आहेत -3,10 आपण त्याला काय म्हणणार, x1, y1. आणि जे क्यूचे कॉर्डिनेट 6, -8 त्याला आपण म्हणणार x2, y2. आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचं आहे, रेशिओ वी हॅव टू फाइंड आउट. ठीक आहे. तर मी बाय सेक्शन फॉर्म्युला इथे पहिला एक्सचा फॉर्म्युला लिहिला बघा. एक्स इज इक्वल टू काय आहे, mx2 + nx1 अपॉन m + n. इथे आपल्याला एक्स किती मिळाला बघा, एक्स आपल्याला किती आहे -1. तर एक्सच्या जागी किती लिहिलं आहे, -1 इज इक्वल टू mx2. आपल्याला एमची व्हॅल्यू तर फाइंड आउट करायची आहे. तर एम मी ॲज इट इज लिहिलं आहे. x2 किती आहे बघा, 6. सो m × 6 + n आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. x1 आपला किती आहे बघा, -3. सो n × -3 अपॉन m + m ॲज इट इज लिहायचं आहे. बघा इथला जो डिनॉमिनेटरचा m + n आहे तो इथे कुठे जाणार आहे, मल्टिप्लायला जाणार आहे. सो -1 × m + n. बघा काय होणार आहे, -1 × m + n इज इक्वल टू 6m - 3n. ठीक आहे. तो आपण ॲज इट इज ठेवलेला आहे. सो -1 × m किती झाला, -m. -1 × n -n इज इक्वल टू 6m - 3n ॲज इट इज आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. नाव -m ॲज इट इज लिहिलं आहे. इथला RHSचा जो 6m आहे तो आपण LHSला आणून काय झाला, -6m इज इक्वल टू काय आहे, -3n. आणि हा -n त्या साईडला जाऊन काय झाला, +n. नाव -m -6m दॅट इज इक्वल टू -7m इज इक्वल टू -3n + n दॅट इज इक्वल टू -2n. म्हणजे -3 + 1 किती झाला, -2. आणि इथे -1 -6 किती झाला, -7. ठीक आहे. नाव मायनस गेट कॅन्सल. 7m इज इक्वल टू 2n. आपल्याला काय काढायचं, रेशिओ. तर मी m इथेच ठेवला आणि n जो इथे न्यूमरेटरला तो कुठे गेला, डिनॉमिनेटरला. इज इक्वल टू आपला काय 2 आणि हा जो आहे तो कुठे जाणार आहे, डिवाइडला. सो m/n आय गेट 2:7. ठीक आहे. देअरफॉर द रिक्वायर्ड रेशो इज 2:7. म्हणजे आपल्याला इथे y कॉर्डिनेट काढण्याची आवश्यकता नव्हती. आपण फक्त x कॉर्डिनेट इथे काढलेला आहे. एक्स कॉर्डिनेट फाइंड आउट करूनच मी इथे काय काढलेलं आहे, रेशो m/n. हाच आपला क्वेश्चन होता. ओके. नाव सिमिलरली आपला क्वेश्चन नंबर 4 बघूया. पॉईंट P इज द सेंटर ऑफ द सर्कल. पॉईंट P काय आहे, सेंटर ऑफ द सर्कल. AB इज अ डायमीटर. AB त्याचा काय आहे, सर्कलचा डायमीटर. फाइंड द कॉर्डिनेट ऑफ पॉईंट B. B चे कॉर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे. तर बघा A चे कॉर्डिनेट त्यांनी दिलेले आहेत. A चे कॉर्डिनेट काय दिलेत बघा, द पॉईंट A. ठीक आहे. ए चे कॉर्डिनेट काय दिले, 2, -3. ए चे कॉर्डिनेट दिले 2, -3. आणि P हा जो सेंटर आहे P ह्याचे कॉर्डिनेट काय दिलेत, -2, 0. ठीक आहे. आणि आपल्याला B चे कॉर्डिनेट फाइंड आउट करायचे. तर पुन्हा एकदा P च्या कॉर्डिनेटला आपण काय म्हणणार, x, y. ठीक आहे. बघा याच्यामध्ये रेशो दिलेला नाही आहे. आतापर्यंत जेवढे सम आपण बघितले त्याच्यामध्ये जर एखादा पॉईंट एखाद्या सेगमेंटला डिवाइड करतो त्याचा रेशो दिलेला आहे, कुठल्या रेशोमध्ये डिवाइड करतो. पण आपण इथे बघू शकतो बघा, हा जो सर्कल आहे P हा त्याचा सेंटर आहे आणि ह्याचे सेगमेंट जी AB आहे तर त्याचं काय आहे, डायमीटर. तर डायमीटर हा AB आहे. तर PB इज इक्वल टू काय होणार आहे, PA. म्हणजे हे काय, रेडियस ऑफ द सेम सर्कल. PB इज इक्वल टू PA. म्हणजेच बघा काय, लेट कॉर्डिनेट ऑफ पॉईंट P -2, 0 त्याला आपण काय म्हणणार, x, y. Aच्या कॉर्डिनेटला x1, y1 आणि Bच्या कॉर्डिनेटला आपण काय म्हणणार आहोत, x2, y2. जे x, y दिलेले आहेत त्याला आपण काय म्हणणार आहेत, x2, y2. द सेंटर पॉईंट P डिवाइड सेक AB इन द 2 इक्वल पार्ट. कशा पार्टमध्ये, म्हणजे PA इज इक्वल टू काय, PB. कारण की हे दोन्ही पण काय आहेत, रेडियस.
ठीक आहे. मग इथे आपण कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे, मिड पॉईंट फॉर्म्युला, कारण की पी हा काय झाला, मिड पॉईंट झाला ए बीचा. इथे रेशो दिलेला नाहीये, पण काय दिलेला आहे, पी हा काय मिड पॉईंट आहे सेगमेंट ए बीचा. त्यामुळे आपण इथे कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे, मिड पॉईंट फॉर्म्युला. आता मिड पॉईंट फॉर्म्युला काय बघा, एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 आणि वाय इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. म्हणजे एक्स कॉर्डिनेट x1 प्लस x2 अपॉन 2 आणि वाय कॉर्डिनेट काय y1 प्लस y2 अपॉन 2. ठीक आहे. तर आपला एक्स इथे काय आहे बघा, एक्स आपल्याला किती आहे, -2. तर एक्सच्या जागी आपण किती लिहिला, -2 इज इक्वल टू x1 आपला किती आहे, 2. सो 2 प्लस x2 आपला किती आहे, x. सो 2 प्लस x अपॉन 2. नाव हा जो डिनॉमिनेटरचा 2 आहे इथे कुठे जाईल, मल्टिप्लायला. तर 2 इंटू -2 -4 इज इक्वल टू 2 प्लस x ॲज इट इज आपण लिहिलेला आहे. ठीक आहे. हा -4 ॲज इट इज लिहिला आहे. हा +2 इथे येऊन काय झाला, -2 इज इक्वल टू x. नाव -4 -2 दॅट इज इक्वल टू किती झाला आहे, -6. देअरफॉर x इज इक्वल टू वी गेट -6. ठीक आहे. तसाच प्रकारे आपण वाय काढायचं आहे. वाय इज इक्वल टू काय, y1 प्लस y2 अपॉन 2. वायची व्हॅल्यू आपल्याला किती आहे बघा, 0. सो वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 0 इज इक्वल टू y1 आपला किती आहे, -3 प्लस y2 आपला काय, y. सो -3 प्लस y अपॉन 2. नाव अगेन 2 इंटू 0 किती झाला, 0 इज इक्वल टू -3 प्लस y. -3 या साईडला काय होणार आहे, +3. सो 0 प्लस 3 इज इक्वल टू y अँड देअरफॉर y इज इक्वल टू 3. ठीक आहे. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट बी चे कोऑर्डिनेट आपल्याला किती मिळाले, -6,3. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगते बघा, पी हा काय सेंटर आहे, त्यामुळे पी ए इज इक्वल टू काय आहे, पी बी आहे. सो पी हा सेंटर असल्यामुळे हा काय झाला, मिड पॉईंट झाला सेगमेंट ए बीचा, आणि त्यामुळे आपण इथे यूज केला आहे मिड पॉईंट फॉर्म्युला. ठीक आहे. मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून आपण एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट इथे फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 5. फाइंड द रेशो इन विच, परत आपल्याला रेशो फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द रेशो इन विच पॉइंट पी k,7 डिवाइड्स द सेगमेंट जॉइनिंग ए बी. ऑल्सो फाइंड के. आपल्याला इथे पी चे कोऑर्डिनेट दिलेत k,7. ठीक आहे. आपल्याला रेशो पण फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे m:n फाइंड आउट करायचं आहे. आणि आपल्याला इथे जे पी चे कोऑर्डिनेट आहेत बघा, एक्स कोऑर्डिनेट काय दिला आहे, के, त्याची व्हॅल्यू पण आपल्याला फाइंड आउट करायची आहे या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. पुन्हा एकदा पीच्या ज्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणणार आहे, एक्स, वाय. एच्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणणार आहे, x1, y1. बीचे जे कोऑर्डिनेट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, x2, y2. अगेन बाय सेक्शन फॉर्म्युला, कारण की आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे, तर आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार आहे, सेक्शन फॉर्म्युला. ना एक्स इज इक्वल टू काय, mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. एक्स इज इक्वल टू आपल्याला किती मिळालं बघा, एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती आहे, के. सो एक्सची व्हॅल्यू आपण के लिहिली आहे. के इज इक्वल टू mx2, आपल्याला एम फाइंड आउट करायचं आहे, तर एम ॲज इट इज लिहिलेला आहे. x2 आपला किती आहे बघा, 1. सो m इंटू 1 प्लस n इंटू x1 दॅट इज n, तर ॲज इट इज लिहिलेला आहे. x1 आपला किती आहे, 8. सो n इंटू 8 अपॉन m प्लस n ॲज इट इज मी लिहिलेला आहे. त्यानंतर हा डिनॉमिनेटरचा इथे काय जाणार आहे, मल्टिप्लायला. सो के इंटू m प्लस n इज इक्वल टू m1 जा m प्लस n इंटू 8 8n. ओके. नाव k इंटू m mk प्लस k इंटू n nk इज इक्वल टू m प्लस 8n ॲज इट इज लिहिलेलं आहे. आणि दिस इज माय इक्वेशन 1. म्हणजे मी एक्सचा कोऑर्डिनेट जो फॉर्म्युला यूज केला तिथून मला काय मिळालं आहे, इक्वेशन 1. ह्याच्या पुढे आपल्याला केची पण व्हॅल्यू माहिती नाही आहे, एमची पण व्हॅल्यू माहिती नाही आहे, त्यामुळे इथे पर्यंत आपण काय करायचं आहे, स्टॉप करायचं आहे एक्स कोऑर्डिनेट. त्याचप्रमाणे आता आपण वाय कोऑर्डिनेट बघूया. वाय इज इक्वल टू काय आहे, my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. वायची व्हॅल्यू आपली किती आहे बघा, 7. सो वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 7. 7 इज इक्वल टू m इंटू y2 किती आहे, 2. सो m इंटू 2 प्लस n, y1 किती आहे, 9 अपॉन m प्लस n ॲज इट इज. ठीक आहे. परत हा डिनॉमिनेटरला तो कुठे जाईल, मल्टिप्लायला. सो 7 इन ब्रॅकेट m प्लस n इज इक्वल टू m इंटू 2 2m प्लस n इंटू n 9n. ठीक आहे. तर आपल्याला किती मिळालं बघा, 7m प्लस 7n इज इक्वल टू 2m प्लस 9n. आता mचे व्हेरिएबल आपण एका साईडला घेऊया आणि nचे व्हेरिएबल एका साईडला. नाव 7m मायनस 2m इज इक्वल टू 9n आणि प्लस 7n इथे काय झालं, मायनस 7n. तर 7 मायनस 2 किती झाला, 5m इज इक्वल टू 9 मायनस 7 किती झाला, 2n. नाव m आणि हा न्यूमरेटर आहे तो कुठे जाणार आहे, डिनॉमिनेटर. तर m इज टू n इज इक्वल टू 2 अपॉन 5. सो वी गेट m इज टू n इज इक्वल टू 2 अपॉन 5. ठीक आहे. तर आपल्याला m इज टू n किती मिळालेला आहे, 2 इज टू 5.
तर इथे आपला पहिला प्रश्न झाला की फाइंड द रेशिओ. तर रेशिओ आपल्याला किती मिळालेला आहे 2:5. त्याचप्रमाणे अजून एक क्वेश्चन त्याच्यामध्ये होता फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. तर आपला हा जो इक्वेशन 1 आहे त्या इक्वेशन 1 मध्ये आपण m/n जो आपल्याला फाइंड आउट झालेला आहे 2:5 ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. इक्वेशन 1 काय बघा m इंटू के. तर आपल्याला m किती मिळाला आहे 2. सो 2 इंटू के प्लस n इंटू के दॅट इज n किती मिळाला आहे 5. सो 5 इंटू के इज इक्वल टू m किती आहे 2 प्लस 8 इंटू n दॅट इज 8 इंटू 5. ठीक आहे 8 इंटू 5. तर आता 2 प्लस 5 किती झाला 7k इज इक्वल टू 2 ॲज इट इज दिलेला आहे प्लस 8 5 40. नाव 7k इज इक्वल टू 2 प्लस 40 किती झाला 42. के इथेच ठेवलेला आहे. हा न्यूमरेटरचा कुठे गेला डिनॉमिनेटरला. देअरफॉर के इज इक्वल टू 7 1 जा 7 6 जा. सो वी गेट के इज इक्वल टू 6. तर अशा प्रकारे इथे काय केलं आहे बघा हा जो पॉईंट होता पीच्या कॉर्डिनेटला आपण x, y मानले, एच्या कॉर्डिनेटला x1 y1 आणि हा x2 y2. त्यानंतर सेक्शन फॉर्म्युलेचा यूज करून आपण पहिला x कॉर्डिनेटमध्ये इक्वेशन नंबर 1 बनवला आणि त्यानंतर y कॉर्डिनेटचा यूज करून आपल्याला काय मिळालं आहे m/n फाइंड आउट झालेला आहे. m/n जो हा फाइंड आउट झालेला आहे ह्याची जी व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून आपल्याला वी गेट k इज इक्वल टू 6. Now our next question is question number 6. Find the coordinate of a point of the segment joining the point 22,20 and 0,16. ठीक आहे. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द मिड पॉईंट. परत एकदा आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. जे 2 कोऑर्डिनेट दिलेले आहेत ठीक आहे 2 पॉईंट दिले त्याचे कोऑर्डिनेट दिले त्याचा आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करायचा आहे. हे जे कोऑर्डिनेट आहे लेट द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट याला आपण काय म्हणूया एच्या कोऑर्डिनेटला काय म्हणूया x1 y1 आणि ह्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणूया b त्याला म्हणूया x2 y2. ठीक आहे. मिड पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्यामुळे आपल्याला देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला काय होतं आपला x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y इज इक्वल टू काय y1 प्लस y2 अपॉन 2. ठीक आहे. x ॲज इट इज दिलेलं आहे इज इक्वल टू x1. आपला x1 काय बघा 22 प्लस x2 आपला काय 0. सो 22 प्लस 0 अपॉन 2. 22 प्लस 0 किती झाला 22 अपॉन 2. नाव 2 1 चा 2 11 चा. सो वी गेट x इज इक्वल टू 11. त्याचप्रमाणे y1 आपला किती आहे 20 प्लस y2 आपला किती आहे 16. सो 20 प्लस 16 वी गेट 36 अपॉन किती आहे 2. नाव 2 1 चा आणि 2 18 चा. सो वी गेट y इज इक्वल टू 18 अँड देअरफॉर द कोऑर्डिनेट ऑफ द मिड पॉईंट आर 11,18. ठीक आहे. फक्त आपल्याला इथे मिड पॉईंटचा फॉर्म्युला यूज करायचा होता x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आता 5.2 मधले क्वेश्चन नंबर 1 to 6 बघितले. यापुढील क्वेश्चन बघण्यासाठी तुम्ही हा पार्ट 1 आहे अशाच प्रकारे तुम्ही पार्ट 2 बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला पुढचे क्वेश्चनसुद्धा बघायला मिळतील. आय होप यू अंडरस्टँड दिस. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ पण बघायला मिळतील. थँक्यू.